चांबो असतील जे यांच्या संकल्पनेतून साकारलेली रबर बॉल रायगड प्रीमियर लीग आणि मैदानावर एक विशेष आपल्याला नक्कीच खेळताना पाहायला मिळतो चांबो जो आपण पाहतो कोर कमिटीसाठी सुद्धा त्यांचा खूप मोठा हातभार आहे. आणि आता बॅटिंग करताना यश एंटरप्राइजेस खानवले आमचे काही मान्यवर सुद्धा आले त्यांना विनंती करेन का आपण आसन असतवा. तर वीर मराठा जोहे पेंच मालक संघ मालक टीम ओनर हर्षद पितले यांचं साहेबांचं आगमन झाले त्यांना विनंती करेन आपण स्टेजवर येऊन आसन असतवा. तमाम क्रिकेट चाहता वर्ग सर्व आमचा प्रेक्षक वर्ग सुद्धा जॉईंट होते. सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेट स्पर्धा विश्वजीत ठाकूर विरुद्ध युद्ध रंगेल मैदानावर चांबो आणि अजय पाटील. सहा षटकांचा सामना मॅनेजमेंट कडून काही वारंवार सूचना येतात का 30 मिनिटं तुम्हाला असेल वेळेला खूप महत्त्व आहे. स्पर्धेचा दर्जा तेवढा चांगला अप्रतिम मॅनेजमेंट पाहतो. वीर मराठा जोहेची आपण पाहतो लिस्ट आमच्यापर्यंत ज्यामध्ये विश्वजीत ठाकूर समर्थ कडू भावेश नाईक असेल आयकॉन वैभव पाटील गीतेश जोशी आपण पाहणार तास प्रयास असतील विनय ठाकूरला आपण पाहतो आशीर्वाद ठाकूर 6 षटक यस संपायर सिग्नल अबोल सरांचा इशारा आला मॅच ऑन. यस चांबो खेळतो स्ट्रायकर एंडला. तर बघा 9:30 एकदा जोरदार टाळ्या वाजून या पहिल्या चेंडूचं स्वागत आपण करतो. विश्वजीत ठाकूर स्लोवर वन पहिला चेंडू चांबो आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो. पावसाळी रबर बॉल क्रिकेट यश एंटरप्राइजेस संघनायक आहेत अजय पाटील. मैदानावर थोडा दबाव निर्माण केला. विश्वजीत ठाकूरचा पहिला चेंडू चांबो अजय पाटील नॉन स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना टीम यश एंटरप्राइजेस खानवले. पहिलं षटक नेक्स्ट बॉल विश्वजीत समोर आला फटका बनवला गॅप मध्ये आणि हा गॅप शॉट रिअली नाईस मिळतील 4 धावा चौकार. ट्वेंटी 24 ला इव्हेंट आपण लाईव्ह पाहतो कव्हरेज ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जॉईंट झालेत. चांबोला पाहतो यासाठी चांबो ओळखला जातो आक्रमकतेसाठी ओळखणारा चांबोनं मात्र दाखवून दिला पुन्हा तोच प्रयत्न कनेक्शन प्रॉपर झालं नाही धाव घेण्याची तयारी. संदेशजी पाटील 24 ला इव्हेंटचे ओनर आणि यांच्या तालमीमध्ये घडलेला हा बलवान खेळाडू त्याचं मार्गदर्शन त्यांना नेहमी असतं. अनेक मैदानं गाजवलेत कमी वयामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा अनेक दिग्गज खेळाडूंसमोर क्रिकेट खेळलाय चांबो आणि त्याच्यासमोर तेवढाच यंग टॅलेंट अजय पाटील बेलवली. चांबोला पाहतो बोर्ले गावासाठी खेळताना नेहमी पाहिलं तालुका नियामध्ये खेळताना पाहिलं टेनिस क्रिकेट रबर बॉलमध्ये नेहमी दहशत पाहिली मात्र समोर आव्हान आहे. मी मगाशीच म्हटलं होतं का महाराष्ट्राचा सुपर डुपर स्टार विश्वजीत ठाकूर मोठ्या डॉट बॉल त्याने तर एक चौकार आला आणि एक लेग बाईस आतापर्यंत एकूण धावा 5. पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न होता स्लोवर वन व्हेरिएशन पाहायला मिळतं. विश्वजीत गोलंदाजी करतो आणि विश्वजीत म्हटला तर तो यासाठी ओळखला जातो. आतापर्यंत 2 चेंडू डॉट धावा दाखल 5 चांबोनं 2 चेंडूचा सामना केला. अजयसाठी हा पहिला चेंडू होता सावध पवित्रा त्याचा आपण पाहिलं. 6 षटकांचा सामना आहे. सामना पाहायला मजा येणार. मागच्या 2 दिवसांचा आढावा जर आपण घेतला तर धावा होताना पाहिल्या बऱ्यापैकी धावा 90+ होताना सुद्धा पाहिल्या. नेक्स्ट बॉल विश्वजीत आक्रमणाचा प्रयत्न ताकदीचा वापर केला ऑन साईडला आउटफील्ड मध्ये थोडा अडथळा नक्कीच अजयने नकार दिलाय. सिंगल 1 धावेने धावफलक पुढे सरकेल. बॅटिंग करताना विश्वजीत 2 चेंडू डॉट आले. आतापर्यंत बॉलिंग डिटेल्स पाहिली तर कांचन पालकर आम्हाला सांगत असताना टोटल रन्स आतापर्यंत 1 लेग बाईस चौकार चांबोच्या बॅटमधून 3 चेंडूचा सामना चांबोने केलाय. वैयक्तिक 4 आणि संघाची धावसंख्या 6. चांगल्यापैकी थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा पहिल्या षटकामध्ये विश्वजीत. नेक्स्ट बॉल
चांबोना ओ व्हॉट अ गुड स्ट्रोक, रिअली नाईस, व्हॉट अ टायमिंग, क्लास दाखवला या फटक्यानं आणि हा येतो षटकार. प्रचंड ताकदीचा वापर केला, टायमिंग तेवढं चांगलं होतं आणि चांबोने दाखवून दिलं का माझ्याकडे ही नैसर्गिक गुणवत्ता आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावा ताफलकर 12. कंचन पालकर आम्हाला माहिती देतात का चांबोच्या डोक्यावर जी कॅप परिधान केले ती एसएन स्पोर्ट्स दिगोडे म्हटलं तर विश्वजितनं त्याला गिफ्ट केलं आणि हे मित्रप्रेम असतं. आणि आज एखादा खेळाडू आदर्श असतो आणि चांबो हा नेहमी विश्वजितला आपला आदर्श मानत असतो आणि जी कॅप गिफ्ट दिली ती आज खऱ्या अर्थानं चांबोच्या डोक्यावर पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 12. यश एंटरप्राइजेस खानवलं बॅटिंग करतो. मी मगाशी म्हटलं का या स्पर्धेमध्ये धावा बऱ्यापैकी धावांचा उच्चांक पाहिला, मात्र आता समोर वीर मराठा जोहे पेन, बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानवले. ओव्हर नंबर 2. पहिला चेंडू खोदून काढला, अजयनं केला प्रहार, ओ थोडासा अडथळा. गुड फिल्डिंग, फिल्डर आपण तिथे जरूर पाहिलं. गीतेश जोशी लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑनला विश्वजितला पाहतोय, मिड विकेट सुद्धा आहे. डीप स्क्वेअर लेग पाहतोय, डीप कव्हरकडे क्षेत्ररक्षणाची नियुक्ती. आतापर्यंत चांबोनं 4 चेंडूचा सामना केलाय, वैयक्तिक 10 वर खेळते. संघाची धावसंख्या एकूण 13. 13 रन्स. दोन्ही फलंदाज मैदानावर सेट होण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू वैभव पाटील ऑन साइडला प्रहार करतोय, फटका बनवलाय, डीप कडे गेलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे आणि फटका. अंपायर सिग्नल, गॉन 6 रन्स, षटकार. पूर्णपणे झोकून दिले हा फटका खेळण्यासाठी. चांबोचा फटका कमालीचा पाहिला. व्हॉट अ टायमिंग. आतापर्यंत 19 वर पोहोचला बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानवले. 19 वर पोहोचलाय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. वीर मराठा जोहे विरुद्ध 2 हात करताना धावा बनवायचे आणि यासाठी चांबो ओळखला जातो. मैदानावर जेव्हा खेळतो तेव्हा त्याची विस्फोटक खेळ ही नेहमी त्याची खासियत राहिली. पुन्हा तोच प्रयत्न. आतापर्यंत वैभव पाटीलचे षटक, सिंगल, षटकार, डॉट. विश्वजित ठाकूरच्या पहिल्या षटकामध्ये एकूण धावा आल्या होत्या 12. आतापर्यंत 19 वर पोहोचला बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानवले. स्ट्रायकर एंडला चांबो 6 मध्ये वैयक्तिक 16 वर खेळतो. भागीदारी सुद्धा खूप छान पद्धतीने ऑफ स्टंपला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, मात्र आता लाईन भरकटते, व्हाईट बॉल. टोटल रन्स आतापर्यंत यश एंटरप्राइजेस खानवले 20 वर पोहोचलाय. अजयनं 3 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक 2. दोघांमध्ये विचार विनिमय होते. विश्वजित ठाकूरच्या षटकामध्ये 12. वैभव सेकंड ओव्हर. चांबोच्या बॅटमध्ये 2 षटकार आलेत वैयक्तिक. स्ट्रेट चेंडू होता, आता बीट करतो. शॉर्ट सिलेक्शन केलं होतं. वैभव पाटील कमबॅक करत असताना 2 चेंडू, डॉट. धावसंख्या 20. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 व्हाईट बॉल. बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानवले. वन्स अगेन चांबो. ओ व्हॉट अ गुड स्ट्रोक, रिअली नाईस. स्किल पाहायला मिळाला आणि टायमिंग चांगलं. डीप कडे खेळला आणि हा टेक्निक स्ट्रोक, षटकार. काय फटका सजवल्या बघा अप्परकटच्या माध्यमातून. कुठली संधी दिली नाही आणि ते जबाबदारीचं ओझं घेऊन उतरलाय चांबो. मला खेळायचंय, हा स्पर्धेचा दर्जा वेगळा आहे, हे प्लॅटफॉर्म एक वेगळं आहे आणि ती छाप सोडताना पुन्हा एकदा चांबोचं इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स पाहिलं तर 3 षटकार. आता थोडा डोकेदुखी ठरतोय.
फिल्डिंग टीमला वीर मराठा जोहे पेन हा एक बलवान संघ आहे. एकूण धावसंख्या धावफलकावर 26. ऑन साइडला चांबोच्या बॅट मध्ये जर असा चेंडू सापडला तर तो ठेवणार नाही. आणखीन एक षटकार. बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत चांबोसाठी. व्हॉट अ ग्रेट इनिंग. 4 षटकार 1 चौकार. टोटल स्कोर 32 रन्स ऑन बोर्ड. दोन षटकांचा खेळ संपलाय. दुलाई पाहायला मिळाले. अप्रतिम. संघासाठी नेत्रदीपक कामगिरी करताना दाखवून दिलं. चांबोनं प्रचंड हल्ला केला आणि मोठ्याच्या षटकामध्ये 12 आल्यानंतर वैभव पाटीलचे षटक सुद्धा महागडं, कारण 20 धावा या षटकामध्ये आल्या. 2 षटकानंतर एकूण धावफलक आपण पाहिलं तर एकूण धावा 32. अमित म्हात्रे सरांचे इथे आगमन झाले. हिंदीचे आमचे अप्रतिम समालोचक जॉईंट होतील आज समालोचक पॅनलमध्ये. त्यांचं सहर्ष स्वागत. आज एक वेगळा लुक त्यांचा पाहायला मिळतो. जोहे वरून हा प्रवास थोडा कठीण असतो. तर 2 षटक संपली. चांबोने आतापर्यंत 4 षटकार आणि वैयक्तिक धावसंख्येमध्ये पाहिलं तर 9 मध्ये खेळतोय 28. संघाची धावसंख्या 32. विश्वजित षटक क्रमांक 30. आपण 6 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा आयोजकांकडून सूचना येतात का 30 मिनिटांमध्ये सत्र समाप्त झालं पाहिजेत. तेजस्वी म्हात्रे याकडे खूप काटेकोरपणे लक्ष देतात. इथे विश्वजितला माहिती सुरुवातीच्या 2 चेंडूवर गोलंदाजानं सपाटून मार खाल्लाय. मात्र आता कमबॅक होणं सुद्धा संघासाठी तेवढं महत्वाचं असेल. विकेट मिळवणं सुद्धा महत्वाचं आहे. अजय वारंवार प्रयत्न करतोय. अजयनं आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलाय मात्र एकही मोठा फटका नाही. कारण अजयला माहिती एका बाजूला चांबोची बॅट तळपली आणि तो जेव्हा मैदानावर आक्रमक होतो त्याला थांबवणं हे कठीण असतं आणि तेच आपण जरूर पाहिलं. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावा धावफलकावर 32. अजय पाटीलला पाहतोय. 5 चेंडूचा सामना त्याने आतापर्यंत केलाय. चांबोला आपण नॉन स्ट्रायकरला पाहतोय. विश्वजित 2 चेंडू डॉट. हा फटका फसला. प्रयत्न होईल का? मात्र डिफिकल्ट आहे. सेफ प्लॅन. नकार देत असताना चांबो अजयला 1 धावेने धावफलक पुढे सरकेल. मात्र एका बाजूला जो किल्ला लढवतोय काय फटकेबाजी सूर्या. हर्षदजी पितले साहेबांनी विनंती असेल. टीम ओनर वीर मराठा जोहे पेन यांना आम्ही विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करा. टीम मॅनेजर रोशन पाटील आमचे समालोचक मित्र हे सुद्धा जॉईंट आहेत. वीर मराठा जोहे म्हटला तर रायगड प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा या संघाची नेहमी हुकूमत दहशत पाहिली. मात्र समोर तेवढाच प्रतिस्पर्धी बलवान संघ यश एंटरप्राइजेस खानवले. चांबो टेक्निक स्ट्रोक ड्राईव्ह करतो. पूर्ण सेट झालाय. ज्या पद्धतीने त्याला खेळायचंय त्या तंत्राचा तो वापर करतोय. गुड रनिंग. 2 धावा वेगाने पूर्ण होती. धावफलक. बॅटिंग करताना चांबो वैयक्तिक पोहोचलाय. संघाची धावसंख्या टोटल 35. अलीकडच्या 2-3 आठवड्यापूर्वी पाहिलं तर चांबोच्या आदर्श ट्रॉफीमध्ये परफॉर्मन्स कोणी विसरणार नाहीये. तर चांबोला बघा ही मी मगाशीच म्हटलं होतं कांचन पालकर जर चांबो सेट झाले तर त्यांच्यावर त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. संदेशी पांडे 24 लाईव्ह इव्हेंटचे ओनर्स यांच्या तालमीमध्ये घडलेला चांबो. तर चांबोच्या अर्धशतकासाठी विशालजी जितेकर आमचे मेन मॅनेजमेंट यांच्याकडून 2000 अर्धशतक आणि इंडिव्हिज्युअल संदेश पाटील यांच्याकडून 1000 आहेत. आणि यस डेफिनेटली 4 रन्स. तर या चौकार मिळेल. बघा फुटवर्कचा वापर कमालीचा कळतो. पूर्ण सेट झालाय. यासाठी ओळखला जातो चांबो. आतापर्यंत त्यांनी षटकार टोकले 4. 2 चौकार. इंडिव्हिज्युअल पोहोचलाय. एकूण धावा धावफलकावरती टोटल 39.
11 चेंडूमध्ये 34. चांबो ग्रेट इनिंग, समोर विश्वजित आहे, मात्र त्याला माहिती आहे मला फक्त आक्रमण करायचं, विकेट हवी आहे वीर मराठा जोहे पेनला. या अशा परिस्थितीमध्ये विकेट मिळवणं आणि जी बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस ज्या मूड मध्ये खेळतोय, चांबो समोर ठेवला, अपील जो झाली थोडा थांबवण्याचा प्रयत्न होता, सावध खेळतोय चांबो. चौफेर फटकेबाजी त्याच्या बॅटमधून लेग बाईस. पंचांचा इशारा येतो 3 षटकांचा खेळ, ड्रिंक्स ब्रेक. 3 षटकानंतर दाफलकावर एकूण धावा 40. बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानवले, अजय पाटील 6 चेंडूमध्ये 3. चांबो वैयक्तिक खेळतोय 12 चेंडूमध्ये 34. मी मगाशीच उल्लेख केला का विशालजी जितेकर यांच्याकडून 2000 अर्धशतक, संदेश पाटील यांच्याकडून 1000 आणि आयोजकांकडून सुद्धा आम्ही देतो मॅनेजमेंटकडून अर्धशतकासाठी 500, म्हणजे ही चांबोला संधी आहे. 3 षटकानंतर एकूण धावा दाफलकावर 40. बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानवले. जाऊया DJSDC कडे. धन्यवाद. नक्कीच महाराजांच्या इतिहासाची आठवण करून देत असताना DJSDची सकाळचं हे प्रसन्न वातावरण बघा. नेक्स्ट मॅच स्पर्णिका 11 नौकार अलिबाग आणि श्री समर्थ माऊली पनवेल ज्याचं नेतृत्व करतील संघनायक किरण पवार आणि स्पर्णिका 11 नौकार अलिबाग चे संघनायक आहेत सुमित डोंगरे, जे स्वतः आमचे आयोजक सुद्धा आहेत. तर आपल्याला रिपोर्टिंग करायचे सूचना आहेत. पहिला कॉल इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा कंपल्सरी आहे, त्यासाठी दोन्ही संघाने विनंती करतो का जर आपल्या काही पाठीराखे उपस्थित असतील तर संघनायक टॉस होणार आहे, आपण रेडी राहा. तीन षटकानंतर एकूण दाफलक 40. ओव्हर नंबर 4 समर्थ कडू मिस्टर SRK. समर्थ कडूला पाहतोय. टेनिस क्रिकेट, रबर बॉल, व्यावसायिक क्रिकेट अनेक यंगस्टर त्यांनी घडवलेत. 40+ मध्ये सुद्धा आपण त्यांची तेवढी दहशत पाहिली. मात्र इथे आता धावा रोखायचे, काही चेंजेस असतील आपण जरूर पाहूया. वीर मराठा जोहे पेन संघाला हवी विकेट, मात्र विकेट कधी मिळणार ही चर्चा सुद्धा आहे. लक्ष विद्या मॅच कडे. बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस अजय पाटील नेतृत्व करतात, प्रफुल्ल पाटील चांबो आहेत, आकाश पवार आहेत, बेलवलीचे आपण पाहतो आक्रमक खेळाडू सूर्या मस्करे ज्यानं या वर्षीचं रायगड प्रीमियर लीग पर्व अक्षरशः आपल्या बॅटिंगनं गाजवलं. अजय बसमासारखा टॅलेंट आहेत. जयवंत मिसाळे, करण तोडकर प्लेइंग लिस्टमध्ये, विवेक शेलार आहेत आयकॉन, नशीब नाईक आहेत, पंकज ठोंबरे. चला स्पीडअप करा विनंती आले. तर 3 षटकानंतर धावसंख्या 40. पहिलं सत्र. थोड्याच वेळात अमित म्हात्रे सर जॉईंट होतील आणि आज समालोचक डिपार्टमेंटमध्ये आपण पाहतोय सूरजजी आत्मोडे या चौक विभाग, आणखीन एक रायगडचे नामांकित समालोचक, यांना आपण आज ऐकणार आहोत. चाळीस धावा दाफलकावर. चौथं षटक. थोडा चेंजेस केलेत. 22 नाईकला हे षटक दिलेत. इथून कमबॅक होणं खूप महत्वाचं आहे. 22 नाईक व्यावसायिक खेळाडू. 40 धावा दाफलकावर. चांबो सेट झाले. 22 कडून संघाला अपेक्षा वीर मराठा जोहे पेनला या भागीदारीला फोडणं, मात्र ज्या पद्धतीने आक्रमण सूर्य मैदानावर यश एंटरप्राइजेस खानवले का हे आक्रमण थांबवणार का? 22 कडून आणखीन वेगळ्या अपेक्षा आहेत. वीर मराठा जोहे पेनला तो सेट झालाय. चांबो 13 मध्ये 34. राऊंड विकेट न पहिला चेंडू ऑफ स्टंप वरून स्विंग करतो चेंडूला, मात्र पंच आमच्याकडे वळलेत. इशारा आलाय व्हाईट बॉल. दाफलक पुढे सरकल्या. अगदी आपल्या स्टाईल मध्ये खेळतोय, खेळाचा आनंद घेतोय. प्रफुल्ल पाटील चांबोला पाहतोय. वैयक्तिक 13-34 41. गोलंदाज 22 नाईक. वीर मराठा जोहे पेन स्लोवर वन बॅटच्या स्लॉट मध्ये आणि हा चेंडू जरूर गेलाय परफेक्टली टाइम आणि हा फटका 6 धावेसाठी षटकार.
थँक्यू व्हेरी मच. फ्लायटेड स्ट्रोक डीप स्क्वेअर लेग केले. चेंडू आला तसा त्याला ढोपटला. काय कमालीची बॅटिंग सूर्य मैदानावर. चांबकडून ही विकेट हवे. चला पुन्हा सूचना आलेत बघा. मॅनेजमेंटचं खूप बारीक बारीक लक्ष आहे का वेळ जास्त घेऊ नका. एकूण धावा दाखल 47. बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानवले आतापर्यंत 5 षटकार 2 चौकार. प्रफुल्ल चांबो पोहोचलाय वैयक्तिक आणि इंडिव्हिज्युअल पोहोचला 40 वर. का त्याला हे 2500चं अर्धशतकासाठी कॅश प्राइज आहेत. विशालजी जितेकर यांच्याकडून 2000 रुपये, संदेश पाटील यांच्याकडून 1000 आणि आमच्या मॅनेजमेंटकडून आम्ही 500 रुपयाचं प्राइज देतो. 5 षटकार नॉट आउट खेळतोय मैदानावर. आकर्षक खेळ आणि आपल्या नैसर्गिक खेळानं धावसंख्येचा वनवा पेटवलाय. एकूण धावसंख्या धावफलकावर 47. विकेट हवी. भावेश कडून ती अपेक्षा. मात्र चांबोला आता बाद करणं थोडं कठीण आहे. डोकेदुखी ठरणारा गोलंदाजांची धुलाई करतोय आणि मैदानावर आक्रमण. एकूण धावा धावफलकावर टोटल 47. गती तेवढी कमी केली. ऑफ स्टंपला चेंडू ठेवला. स्विंग होता. स्विंग बॉलचा वापर सुद्धा केला. या ओव्हरमध्ये भावेश कडून संघाला अपेक्षा. आतापर्यंत ओव्हर डिटेल्समध्ये पाहिली डॉट वाईट षटकार 1 डॉट आला आतापर्यंत. एकूण धावा धावफलकावर 47. भावेश नाईक. इथून धावसंख्या रोखणं सुद्धा महत्वाचे. सरासरीचा विचार केला तर सरासरी खूप वेगवान आपण पाहतो. नेक्स्ट बॉल भावेश. स्लोअर वन चांबोच्या स्लॉट मध्ये आलाय. स्क्वेअर लेगच्या वरून पुन्हा एकदा पूल करतोय बिग स्ट्रोक षटकार. मैदानावर आक्रमण. प्रफुल्ल चांबो. एकूण धावफलक पुढे सरकले आणि एकूण धावा बॅटिंग करताना यश एंटरप्राइजेस खानावले. 50 रन्स कंप्लीट. एकूण धावा 53. चला टॉस साठी आम्ही कॉल करतोय. मैदानावर बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. अपेक्षा जरुरी आहे बॅटिंग करताना. चांबो मात्र मैदानावर काय कमालीची बॅटिंग करतोय. अजय त्याला साथ देतो. एका बाजूला तो शांत इनिंग खेळतोय मात्र झकास खेळ पाहायला मिळतोय प्रफुल्ल चांबो कडून. एकूण धावफलक टोटल संघ पोहोचलाय 54 वर. प्रफुल्ल 24 लाईव्ह इव्हेंटचे टीम मेंबर्स खुश आहेत कारण त्यांचा टीम मधील चांबो प्रफुल्ल आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे. 17 मध्ये खेळतोय 47. मात्र स्ट्राईक रेंजला अजय पाटील. पुढचा चेंडू. आक्रमणाचा प्रयत्न तोच प्रयत्न होता. डीप कडे चेंडू जरूर गेला. प्रफुल्ल पुन्हा एकदा कॉल देतो 2 धावेसाठी. या सिंगल डबल सुद्धा तेवढ्या महत्वाचे आहेत. फटक्यांवरती फटके चांबोकडून जरूर पाहिले. इंडिव्हिज्युअल षटकार आपण त्याचे पाहिलं तर एकूण त्याने षटकार ठोकले आतापर्यंत 6 षटकार 2 चौकार. 17 मध्ये 47 वर खेळलाय. 47 नॉट आउट. एकूण धावफलक 56. 4 षटकांचा खेळ संपलाय. नक्कीच अजय संघाचा कर्णधार तो सुद्धा तेवढा आक्रमकतेसाठी ओळखला जातो. पार्टनरशिप भागीदारी बघा. विकेट मिळत नाही. वीर मराठा जोय पेन स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघाकडे सुद्धा. मी मगाशी स्टार्टला म्हटलं होतं का या मैदानावर स्पेशली या पर्वामध्ये आम्ही 2 दिवसामध्ये पाहिलं का धावा बऱ्यापैकी होत्यात आणि तोच खेळ मैदानावर आपण जरूर पाहतोय. बॅटिंग करताना टीम यश एंटरप्राइजेस खानवले. रायगड प्रीमियर लीग रबर बॉलची स्पर्धा आहे. मैदानावर मात्र हाकार करतो आपल्या बॅटिंगनं प्रफुल्ल चांबो. 4 षटकं संपली. धावसंख्या 56. 6 षटकांचा पूर्वार्ध. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला शेवटचा कॉल असणार आहे आता टॉस साठी पुढच्या दोन्ही संघांना. इनिंग ब्रेक मध्ये जर टॉस झाला नाही मॅनेजमेंट आम्हाला सांगते कोर कमिटी वेळेवर त्यांचं लक्ष. जर इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही तर सामना 5 षटकांचा असेल आणि एखादा संघनायक प्रेझेंट नसेल तर समोरच्या संघाला टॉस विन आम्ही डिक्लेअर करू. स्ट्रिक्टली कुणाची गय केली जाणार नाही. आम्हाला वारंवार प्रेशराईज केलं जातं का तुम्ही सातत्याने सूचना द्या कारण आपल्याला स्पर्धेचा दर्जा शिस्त सर्व काय मेंटेन करायचं. 4 षटकं संपली. धावा 56. 47 वर प्रफुल्ल चांबो. सावंत पवित्रा बघा ट्राय करतोय डीप कडे.
ओ धाव घेण्याची रिक्स होती मात्र यस पुन्हा एकदा बघा धाव चोडण्याचा थोडं ढिसाळ क्षेत्ररक्षण कॉन्फिडन्स हवाय आता फिल्डिंग टीम वीर मराठा झोहेब पेनला 49 वर पोहोच तर नक्कीच या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये जरा टाळ्या उद्या चांबो प्रफुलसाठी अर्धशतक ग्रेट हिनिंग काय धुलाई करतोय फटक्यांवरती फटक्या आणि नक्कीच एकूण धावा दाफलकावर जरूर आपण पाहतोय टोटल संघ पोहोचलाय 63 विकेट मिळत नाही अजयचा सावध पवित्रा प्रफुल चांबोची त्याला 7 आणि मैदानावर आक्रमण आतापर्यंत एकही विकेट नाही आतापर्यंत 5 षटकांचा खेळ संपला 21 चेंडूमध्ये 50 धावा बघा चांबो प्रफुल्ला विशालजी जितेकर यांच्याकडून 2000 रुपये जीपे बघा किती फास्ट वेगवान आहेत आणि जे ट्रान्झॅक्शन सुद्धा कंप्लीट झालेत आणि चांबोला ऑनलाईन 2000 रुपये जीपे स्वतः संदेश पाटील 24 ला इव्हेंट आमच्या आयोजक यांच्याकडून सुद्धा 1000 आहेत आणि चांबोनं काय खेळ केलाय 21 चेंडूमध्ये 50 5 षटकांचा खेळ संपला एकूण धावा दाफलकावरती टोटल संघ पोहोचलाय 64 तर 5 षटकांचा खेळ समाप्त झाले धावा दाफलकावरती 64 काल कांचन पालकर आम्हाला माहिती देतात 90+ धावा सुद्धा चेस केला उत्तरार्धामध्ये काल आपण पाहिले समीकरण 96 धावा काल चेस केला मात्र आता 5 षटकानंतर 64 दोन्ही संघ तेवढे तगडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप वीर मराठा झोहेब पेनकडे सुद्धा मात्र एका बाजूला 21 चेंडूमध्ये 50 खेळतो अजय पाटील 9 चेंडूमध्ये 6 धावा भागीदारी 64 शेवटचं षटक गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा आपण पाहतो शेवटच्या या षटकामध्ये वैभव पाटील बघा एक महत्वाची सूचना आणि यानंतर A1 पवन यस त्याचं वेलकम झाले त्याचं सुस्वागतम रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धेमध्ये पवन खेरे यांचं आम्ही आगमन करतो स्टायलिश खेळाडू आणि त्यांच्या समवेत केवल आर्टचे मालक त्यांचं सुद्धा इथे आगमन झाले यस वेलकम बघा धावा बनवतोय अजय आणि चांबोला पाहतोय मात्र मगाशी वारंवार चर्चा होत होती का या मैदानावर 80-85 पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत 1 रन शॉट अजयच्या चेहऱ्यावर स्माईल पाहतो पूर्वार्ध समोर वीर मराठा जोय धावांची भूक अजूनही अजयला मात्र अजयने या इनिंगमध्ये पाहिला शांत खेळला अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी 10 चेंडूमध्ये 7 संघाची धावसंख्या दाफलकावर 67 चा खेळ बाकी 10 चेंडूमध्ये 7 संघाची धावसंख्या दाफलकावर 67 4 चेंडूंचा खेळ बाकी कारण रन रेट जी सरासरी होती 14 ची त्यानंतर आपण पाहिलं तर आता सरासरी थोडी घसरल्या कमबॅक होत असताना कारण आशीर्वाद ठाकूरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या फक्त कमबॅक करून देत असताना फक्त 4 धावा गुड मॉर्निंग ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला गती थोडी कमी होती मध्यम गतीसाठी ओळखला जातो मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल या 2 धावेनं बेनिफिट जरूर मिळेल आणि प्रफुल्ल चांबोला माहिती आहे धावांची गती ही अजूनही वाढत ठेवणं ही खूप महत्त्वाचं आहे 69 वर पोहोचला बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानावले दोन्ही संघ बलवान आहे दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत 69 अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे अपेक्षा अजूनही पाठीराख्यानं स्क्वॉड आपण पाहतोय प्लेइंग 11 लिस्ट ज्यामध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे मैदानावर विस्फोटक रूप धारण केले प्रफुल्ल चांबो 22 चेंडूमध्ये 52 सावध पवित्रा गोलंदाज वैभव लाईन थोडी भरकटतो वैभवचं षटक आपण पाहिलं आतापर्यंत विश्वजितनं 2 षटक हाताळले तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या
वैभव पाटील असेल, मात्र एकही गोलंदाजांना संधी मिळाली नाही विकेटसाठी. भागीदारी आतापर्यंत 70 धाव्यांवर बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानवले. चांबो प्रफुल्ल 22 चेंडूमध्ये 52. एक्स्ट्राच विचार केला 11 धावा आल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वीर मराठा झोये जे आशीर्वादचं कमालीचं षटक होतं या इनिंगला रिकव्हर करून दिलं. पुढचा चेंडू वैभव पाटील. प्रफुल्ल चांबो एक कडवं आव्हान आहे. त्याच्यासमोर गोलंदाजीकडे एक चॅलेंज आहे. चौफेर फटकेबाजी आज पाहिली. अप्पर कटचा षटकार असेल, फ्लॅटेड 6 असेल, स्क्वेअर लेगला पंचांचा इशारा येतो आमच्याकडे. फिल्डिंग टीम रिव्ह्यू चेक करूया आपण ऑन स्क्रीन. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. येस, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा सज्ज होईल प्रफुल्ल अर्थातच चांबो. नेक्स्ट बॉल. ऑन साईडला ट्राय करतोय. फिल्डर रेडी आहे. 1 धाव मिळाली. 2 धावेसाठी प्रयत्न होईल का? नक्कीच. इथे धोका जरूर. फलंदाज रनआउट. गरज नव्हती मात्र रिक्स सुटवली. कदाचित अजयचा जो प्रयत्न होता का प्रफुल्लला स्ट्राईक ते उर्वरित काही चेंडूंमध्ये मात्र मोठे फटके येतील, मात्र इथे धावबाद. पहिला धक्का. आतापर्यंत पूर्ण इनिंग पाहिली बॅटिंग टीम यश एंटरप्राइजेस खानवलेसाठी. प्रफुल्ल चांबो 23 चेंडूमध्ये 53 धावांचे. एकदा जोरदार टाळ्या उद्या. आकर्षक हटके प्रेक्षणीय खेळल्या आणि चांबोनं फटक्यावरती फटक्या. जरूर अर्धशतक. तब्बल 2500चं कॅश प्राइज. आणि आज मैदान गाजवलं अगदी सकाळच्या सत्रामध्ये यश एंटरप्राइजेससाठी प्रफुल्ल चांबोनं. थँक्यू व्हेरी मच. तर विवेक शेलार खाली भिवंडीचा आणखीन एक आपण पाहतो स्टार खेळाडू. माऊली पनवेल सांबरी खेळाडू आपण यायचे. टॉससाठी सूचना आल्यात आपल्या टीममेट्स कडून. लवकर यायचे कारण आम्ही कुणासाठी थांबणार नाही. विवेक शेलार आणखीन एक डेंजरस बॅट्समन. चेंडू शिल्लक 3. चढवला हल्ला डीप कडे. फिल्डर रेडी. मिड विकेटला प्रयत्न होतोय तिथे आणि यस गुड कॅच. फलंदाज बाद झाले विवेक. थोडी निराशा. आतापर्यंत 72 वर 2 धक्के. याच्या प्रेझेन्स ऑफ माइंडचं कौतुक करूया. पवन केनेसाठी हे डेडिकेट केलेलं सॉन्ग होतं. त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल आपण पाहिली. विवेकनं थोडं नाराज केलं. आतापर्यंत शेवटचं षटक कमबॅकिंग करणारी गोलंदाजी आपण जरूर पाहिली आशीर्वाद कडून. त्यानंतर वैभवनं जो धावसंख्येची गतिमान अवस्था होती त्यानंतर त्याला थांबवलं. हे महत्त्वाचं होतं वीर मराठा झोयेला आणि ती कामगिरी आतापर्यंत करत असताना आपण पाहिलं वैभवला सुद्धा. एकूण धावा दाखवल्यावर टोटल संघ पोहोचला 72. अजय पाटील सावध पवित्र आहे. आज संघाचा संघनायक आहे. शांत डोक्याने खेळतो. हुशारीचा खेळ पाहिला. एकही मोठा फटका अजयच्या बॅटमधून आला नाही, मात्र एका बाजूला चांबोला ती साथ दिली. आता सूर्या मस्कर आणखीन एक बलवान खेळाडू स्ट्रायकर एंडला. सूर्या मस्कर मोहो गावासाठी क्रिकेट खेळलाय. रायगड प्रीमियर लीग आपण पाहिलं या वर्षीच्या पर्व ज्याने गाजवलं आपल्या अनोख्या स्टाईलनं. आणि आता चेंडू शिल्लक असेल. लास्ट बॉल. एकूण धावा दाफलकावर 72. 2 विकेट गेले.
सूर्या मस्करकडून अपेक्षा विश्वजितचं जी योजना होती ती कमबॅक करून देणारे शेवटचे 2 षटक आपल्यासाठी उपयुक्त असतील. हा फटका जरूर प्रहार केलाय, झेल घेण्याचा प्रयत्न होईल दूरवरून. ओ बॅड लक, विश्वजित स्वतः गेला. मात्र धाव घेण्याची तयारी, सूर्याचा फटका होता, परफेक्टली कनेक्शन नाही, थोडा नाराज आहे. पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त झाला आणि 6 षटकानंतर पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावर 74 झालेत आणि 75चं टार्गेट आहेत. रन्स टू विन. बघा मगाशी आम्ही चर्चा केली होती का इनिंग ब्रेकमध्ये हा मॅन्डेटरी. सुमित डोंगरे जे आमचे स्वतः आयोजक आहेत आज संघाचं नेतृत्व करतील. नेक्स्ट मॅच आपण जरूर पाहणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होते. आपण पाहतो मॅच नंबर 2. स्मरणिका 11 नौकार अलिबाग. सुमित डोंगरे ज्याचं नेतृत्व करतात संघनायक. स्मरणिका 11 नौकार अलिबाग आणि श्री समर्थ माऊली पनवेल किरण पवार यायचे टॉस होईल. त्याची जी मात्र टीममेट्सना विनंती आहे आपण रेडी राहायचं, कारण कुणासाठी आम्ही थांबणार नाही, लगेच मॅचेस कंटिन्यू असतील. किरण पवार एका बाजूला आहेत, सुमित डोंगरे. तर प्रफुल्ल चांबोला 3,500चं प्राईज होतं, जरूर माहिती आम्हाला मिळते. 1,000 संदेश पाटील, त्यानंतर 2,000 जीपे सुद्धा केलेत विशाल जितेकर यांच्याकडून आणि मॅनेजमेंटकडून आम्ही 5वं अर्धशतक प्रफुल्ल चांबो ज्यानं ठोकलं या स्पर्धेमध्ये दिवस 3रा. तर सूरज हातमोडे आमचे मराठीचे अप्रतिम नामांकित समालोचक चौक विभाग, मात्र आज त्यांचा आवाज आपण ऐकतो, ते इथे जॉईन झालेत. तर टॉस आपण करतो. 10:07 आहेत. यस, वेळेला महत्त्व दिले जाते. तेजस्वी म्हात्रे यांचं खूप लक्ष. समर्थ माऊली, स्कॉल आला रायगड प्रीमियर लीग आणि टॉस जिंकल्याची समर्थ माऊलीने. संघनायकांना विनंती करेन थांबायचं. टॉस आपण जिंकलात, पसंती का असेल? खेळाडूंना जमवते पण नंतर सांगतो मी. ओके, डिसिजन पेंडिंग. मागच्या 2-3 दिवस क्रिकेट पाहिलं. आज सुमित डोंगरेचा संघ तो सुद्धा तेवढा ताकदवाने. कशी तयारी या मॅचसाठी स्पेशली? मॅचची तयारी तर चांगलीच आहे आणि सर्व टीम एकदम चांगल्याच आहेत. ठीक आहे, खूप सारे शुभेच्छा असेल. सुमित डोंगरे जे नेतृत्व करणार आहेत आणि स्वतः आयोजक सुद्धा आहेत. मैदानाचा अभ्यास आहे, या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत आहे. आता मॅच खेळायचे, या परफॉर्मन्ससाठी कशी तयारी? हो नक्कीच, कारण तयारी चांगली झालेली आहे, पोरं पण चांगली आहेत सर्व. टीम स्क्वॉडमध्ये आज काही चेंजेस, कशा पद्धतीने स्क्वॉड असेल? स्क्वॉड आता पोरं आली नाही, रस्त्यात आहेत, आल्यावर बघू आता. ठीक आहे, शुभेच्छा असतील आपल्याला दोन्ही संघ. शुभेच्छा. श्री समर्थ माऊलीनं टॉस जिंकलाय, मात्र डिसिजन पेंडिंग. जाऊया आपण दुसऱ्या अंकाकडे, ऐकूया सूरज हातमोडे यांना. तत्पूर्वी आपण जाऊया DJSDC कडे. धन्यवाद. चला, पुढच्या दोन्ही संघांना आयोजकांकडून सूचना आहेत का आपल्याला रेडी राहायचं? जाऊया मॅचकडे, ऐकूया सूरज आत्मोडे यांना. धन्यवाद. हॅलो,
रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्या पर्वामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. रायगडच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्या खेळाडूंचं आणि आज खेळणाऱ्या 4 आयकॉन खेळाडूंचं देखील मनपूर्वक स्वागत. या मुख्य मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या आमच्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. 5-6 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये यश एंटरप्राइजेस संघानं धावा जमा केल्या 74, दुसऱ्या सत्रामध्ये 75चं टार्गेट सेट केलंय आणि या 75 धावांचा पाठलाग करण्यासाठी वीर मराठा जोए पेंड संघाची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. एका बाजूला विश्वजित ठाकूरला आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला भावेश नाईक आयकॉन खेळाडू म्हणून या संघामध्ये ज्याची वर्णी लागली आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. समाधान कातकरी आपण स्टेजकडे यायचे. समाधान कातकरी. प्रतीक नैनिक डॉन या पुणेचे आमचे पाहुणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक चॅम्बोला जीपे करण्यात आलेलं आहे. वैयक्तिक अर्धशतकासाठी हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पोलीस खात्यामध्ये कार्यरत असलेले आमचे प्रतीक डॉन यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तर रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा सर्व दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद देतो. सूरज मॅन ऑफ द मॅचसाठी खूप पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण ट्रॉफी देतो, कॅप, बॅग देतो, बॅट देतो आणि बिलिनियर चॉईसकडून आपण गॉगल्स देतो. त्या सर्व पुरस्कर्त्यांचा जरूर आम्ही नामोल्लेख करणार आहोत. तत्पूर्वी रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आम्हाला ज्यांनी या स्पर्धेसाठी बाईक स्पॉन्सर केलेत, एक खेळाडूचं स्वप्न पूर्ण होणार ते यश एंटरप्राइजेसचे ओनर्स, प्रसिद्ध उद्योजक, दानशूर व्यक्तिमत्व मोहन शेठ लबडे साहेब, राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व. साहेबांचं मनापासून धन्यवाद. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल या क्रिकेट स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर बाईक ज्यांच्याकडून मिळाले त्यांचं विशेष धन्यवाद. समर्थ कडू या फलंदाजानं जर 25+ 25पेक्षा जास्त धावा जर जमा केल्या तर त्यासाठी देखील प्रदीप डॉन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 75 धावांचं टार्गेट आहे. समोर स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतो नवी मुंबईचा सितारा, दारावे गावचा सुपुत्र भावेश नाईक स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विश्वजितला आपण पाहतो आणि पहिलं षटक घेऊन भिवंडीचा प्रिन्स विवेक शेलार गोलंदाजी मार्कवरती येतोय. 12.5च्या अस्किंग रेटनं या 75 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि विवेक शेलारच्या विरोधामध्ये भावेशची बॅटिंग कशी होणार याकडे मात्र आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. अतिशय चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखण्यात आली आहे. यश एंटरप्राइजेस संघाकडून अजय पाटील या संघाला लीड करतोय, तर दुसऱ्या बाजूला वीर मराठा जोए पेंड संघ विश्वजित ठाकूर या संघाला लीड करतोय. विवेकचा पहिलाच बॉल अखू टप्प्याचा अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी प्राप्त झाला. वाईड बॉलचा इशारा आलाय. अवांतरच्या रूपानं धावांचं खातं खोललं गेलंय. धावांची बोनी आपल्याला पाहायला मिळते. धावांचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. 36 बॉलमध्ये 75 धावांचं लक्ष समोर असताना अवांतरनं धावांची सुरुवात होतीये. विवेकचा हा बॉल बॅकफुटला जात पंच मारलाय. एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. हातातून बॅट स्किड झाली आणि पहिल्या टप्प्यावरती एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. तो बॅटर भावेश नाईकच्या बॅटमधून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. या 4 धावांनी स्वतःचं खातं खोलतोय आणि रिप्ले मध्ये देखील पाहिलं हँडल बॅट पासून सेपरेट झाला. स्वतःच्या हातामध्ये हँडल राहिला. बॅट स्किड झाली. इतका जोरात बॅटीचा स्विंग रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो. बॅकफुटला जात कट करत असताना अगदी वेगामध्ये बॅट फिरली आणि बॅट मात्र त्या ठिकाणी हँडल हातामध्ये राहिला आणि बॅट पूर्णपणे निसटली. भावेश ही त्याची आवडती बॅट, ज्या बॅटनं ज्यानं कित्येक मैदानं गाजवली आहेत. यंदाच्या हंगामामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली, ती मात्र थोडीशी त्याला निराश करत असताना 4 धावा आल्यात. एक चांगला स्ट्रोक आपण पाहिला आणि या 4 धावांच्या मदतीनं
5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत फलंदाजी करणाऱ्या वीर मराठा जोएपेंट संघाच्या धावफलकावर. 70 धावांचं लक्ष अजूनही 35 बॉलमध्ये 12च्या आस्किंग रेटनं या धावांचा पाठलाग करायचा आहे. विवेक शेलार सारखा एक जबरदस्त गोलंदाज भावेशच्या समोर आहे. 2 चांगल्या खेळाडूंमधलं बॅटल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. एक खेळाडू भिवंडी परिसरातून आला, एक खेळाडू नवी मुंबई परिसरातून आलाय आणि रायगड प्रीमियर लीगच्या रबर बॉल क्रिकेटच्या पहिल्या हंगामामध्ये खेळत असताना जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बरीच मोठी गॅप होती, या गॅपमध्ये ड्राईव्ह केलं बॉलला आणि एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय भावेश नाईकच्या बॅटमधून. लगातारचा दुसरा चौकार. गेल्या 2 दिवसांमध्ये आपण खूप जास्त प्रमाणामध्ये षटकार पाहिले, चौकार फार कमी प्रमाणामध्ये पाहिले, परंतु भावेशच्या बॅटमधून 2 दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल रिलीज करत असताना थोडासा हातातून स्किट होतोय. रबर बॉल क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेट आहे, मैदानामध्ये चिंडुला असतो. बॉल पकडत असताना त्याची ग्रीप फार महत्त्वाची असते, रिलीज पॉईंट फार महत्त्वाचा असतो आणि बऱ्याच वेळेला बॉल रिलीज करत असताना तो हातातून स्किट होतोय आणि पहिल्या दिवशी देखील आपण ते पाहिलं होतं. चांगला बॉल थोडासा कमी गतीनं हा डिलिव्हर्ड केला, ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर ठेवला. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल भावेशनं अगदी शेवटच्या मोमेंटपर्यंत बॉलला चेस करण्याचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, अगदी बॅकफुटला जात एका चांगल्या चेंडूला टॅप केलं. डीप पॉइंटमध्ये हा बॉल गेला, सिंगल मिळाली. एकूण धावसंख्या होती ती 10. 75 धावांचं टार्गेट आहे. धावांचं पहिलं दशक धावफलकावरती लागलं जात आहे. 65 धावांची अजूनही गरज आहे. अगदी समजदारीनं खेळतोय, एक चांगला गोलंदाज समोर असताना खेळामधली मॅच्युरिटी दाखवतोय तो भावेश नाईक. रायगडचा हार्दिक पांड्या म्हणून ओळखला जाणारा विश्वजित मैदानामध्ये आहे. डीप कव्हरमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा घेण्याचा पुरेसा अवधी, थ्रो थोडासा लेझी येतोय आणि त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धावांच्या मदतीनं 12 धावा धावफलकावरती. आयकॉन खेळाडू जो खेळणार आहे त्याला फक्त एकच षटक टाकण्याची मुभा असेल, हा या स्पर्धेचा नियम आहे आणि विवेक शेलारच्या वाट्याला म्हणजे एकच षटक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार. या मॅचमध्ये पुन्हा एकदा उसळी घेत ऑन द टो खेळलंय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर गोळीच्या वेगानं जाणारा विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून येतोय या इनिंग मधला तिसरा चौकार. चौकाराच्या सहाय्यानं एकूण धावसंख्या होतीये ती 16 धावा धावफलकावरती. 75चं टार्गेट चेस करत असताना फार चांगली सुरुवात. पहिल्या ओव्हरनंतर 16 धावा धावफलकावरती. टीम मीटिंग बोलवली जाते. खेळाडूंच्या मध्ये विचार विनिमय पाहायला मिळतोय. तिसऱ्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय. 2 मोठ्या संघांमध्ये संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. खेळाडूंना सूचना आहे, कॅप्टनला, बॉलिंग टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नको आहे. ही आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आली आपणापर्यंत. दुसऱ्या षटकाची जबाबदारी आता देण्यात येते. करण तोडकर या गोलंदाजाच्या हातामध्ये. अलिबागचा खेळाडू दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती येतोय. 30 बॉलमध्ये 59 धावांची आता गरज आहे
फलंदाजी करणाऱ्या वीर मराठे जोळे संघाला यश एंटरप्राइजेस संघाच्या विरोधामध्ये. चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे. डीप पॉईंटला एक खेळाडू आहे, डीप कव्हरमध्ये खेळाडू आहे, लॉंग ऑफमध्ये एक खेळाडू आहे, लॉंग ऑनला विवेक स्वतः उभा आहे, एक खेळाडू काऊ कॉर्नर रिजनमध्ये आहे, एक खेळाडू मिड विकेटला आहे आणि एक खेळाडू आपण डीप स्क्वेअर लेगला पाहतोय आणि 3 खेळाडू अगदी खेळपट्टीच्या जवळ. एक फ्लाइंग स्लिप थोडीशी पाठीमागे ठेवली आहे आणि लेग स्लिप देखील थोडीशी पाठीमागे आपल्याला पाहायला मिळते. करण तोडकर अलिबाग एक्सप्रेस गोलंदाजीला येतोय आणि त्याच्या समोर आहे तो भावेश. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला होता, कट केलाय, एकच धाव मिळते. थोडंसं थांबवीन सूरज, एक महत्त्वाची सूचना आहे. जो मेन रोड आहे मैदानाकडे येण्याचा, तिथे मध्ये कुणीतरी कार पार्क केल्यात, तर त्यांना विनंती आहे, आवाज असेल त्या कारचे चालक मालक, त्या कार ज्या मेन रोडला पार्क केल्यात बाहेर, कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे, आपल्याला त्या कार तिथे मध्ये लावू नका, जेणेकरून कंस्ट्रक्शनच्या येण्या जाण्याच्या ज्या गाड्या आहेत त्या उभ्या राहिल्यात मागे आणि वारंवार आमच्या आयोजकांना कॉल येतात. तर कारचे चालक मालक आपण त्या मेन रोडला कार पार्क केल्या त्या लगेच काढा, विनंती असेल. धन्यवाद. विश्वजित टू करण असं बॅटल मैदानामध्ये. चांगला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर टप्प्यावरून थोडासा बाउन्स होत असताना बॉल पर्यंत जाण्याचा विश्वजितनं प्रयत्न केला, त्यामध्ये तो बीट झाला. चांगली गोलंदाजी करणची पाहायला मिळते. चांगली सुरुवात करतोय. 2 चेंडूंवरती मोठे फटके मारू देत नाहीये, हात खुले करू देत नाहीये तो वीर मराठा जोळे संघाच्या फलंदाजांना. अगदी आतमध्ये आणलं होतं, समोर बॉल टाकला, त्यानंतर आतमध्ये आणलं, वळवलं चेंडूला. विश्वजितला चेंडू व्यवस्थितरित्या कनेक्ट करता आला नाहीये आणि या चेंडूवरती मिळाली ती 1 धाव. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या आणि या 3 चेंडूंवरती केवळ 2 धावा आल्यात. करण तोडकरची फलंदाजांना तोडणारी गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स आणि आतमध्ये देखील आणला जातोय. व्हेरिएशन आहे, विविधता आहे आणि बोटांची जादू देखील या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू या अगोदरच्या चेंडूवरती विश्वजितला त्यानं थोडंसं संभ्रमामध्ये पाडलं होतं आणि या चेंडूवरती त्यानं बॅटर भावेश नाईकला थोडंसं संभ्रमामध्ये पाडलं. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण तोडकरची आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटनं हा देखील चांगला चेंडू अगदी बॅट अँड पॅडच्या मधून जातोय, शरीराला स्पर्श करून. चॅम्बो विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये आहे. या खेळाडूचा आज दिवस आहे. पहिल्या सत्रामध्ये चॅम्बोच्या बॅटमधून रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटच्या पहिल्या हंगामातली 5वी 50 आपल्याला पाहायला मिळाली. सूरज, तुला थोडंसं थांबवेन, एक महत्त्वाची सूचना आहे. स्विफ्ट कार आहे बघा, 9840 स्विफ्ट कार 9840. या वेळेला शांत बसणार तो भावेश नाईक कसला ठोकतोय या इनिंग मधला पहिला षटकार. 9840 स्विफ्ट कार आणि 4848 स्विफ्ट कार आहे. लगेच काढा आपण. कंस्ट्रक्शन साईटवरून काही कॉल्स येतात का त्या गाड्या त्यांच्या मागे थांबल्यात, तर दोन्ही स्विफ्टचे कार चालक मालक यांना सूचना करतो. 9840 स्विफ्ट आणि 4848. धन्यवाद. ओ टू सूरज. मॅच बॅलन्स अशी सुरू आहे. मॅच समप्रमाणामध्ये सुरू आहे. दोन्ही संघाच्या बाजूने अजूनही समप्रमाणामध्ये हा सामना आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये करण तोडकरनं जबरदस्त गोलंदाजी केली, धारदार गोलंदाजी केली. एक षटकाराचा जर अपवाद वगळला तर त्यानं 5 चेंडूंवरती हात खुले करण्याची संधी दिली नाहीये. केवळ 8 धावा त्यानं खर्च केल्या आणि 2 ओव्हर नंतर 75 धावांचा पाठलाग करत असताना वीर मराठा जोळे पेण संघाच्या धावफलकावरती 24 धावा लागल्या गेल्यात. येणारे 4 षटक आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज असेल. 24 बॉलमध्ये 51. क्रिकेट वेडे म्हणून ज्यांची ओळख आहे, क्रिकेटचे खंदे समर्थक जग्गाभाई यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. 24 बॉलमध्ये 51. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय. स्वतः कॅप्टन अजय पाटील आपल्या हातामध्ये षटक घेतोय. समोर दुसऱ्या टीमचा अपोनंट टीमचा कॅप्टन विश्वजित आहे.
दोन सेनापतींच्या मधली लढाई आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन कॅप्टन मधलं द्वंद्व युद्ध आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळणार आहे. अजयच्या विरोधामध्ये विश्वजित. 24 बॉलमध्ये 51 धावांची गरज आहे. दोन्ही बॅटर, दोन्ही चांगले अष्टपैलू खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये. ओव्हर द विकेटनं अजय तयार. पहिलाच बॉल पायावरती यॉर्क, टो क्रशिंग, अगदी बोटांचा वेग घेणारा हा यॉर्क. त्या ठिकाणी अजय स्किड झाला बॉलला कव्हर करत असताना. चोरटी धाव, चिकी सिंगल अर्जित केली गेली. या सिंगलला स्ट्राईक रोटेट करतोय. हा चांगला बॉल होता. रिप्लेमध्ये देखील पाहायला आवडेल की या दुसऱ्या इनिंग मधला एक सर्वोत्कृष्ट चेंडू अजय पाटीलच्या भात्यामधून आपल्याला पाहायला मिळाला. पाच बॉलमध्ये 8 वरती विश्वजित खेळतोय. 8 बॉलमध्ये 16 वरती हवेश नाईक खेळतोय. 23 बॉलमध्ये 50 धावांची गरज आहे. समप्रमाणामध्ये सुरू असलेला हा सामना. या वेळेला पुढ्यात टाकलेला बॉल हा अँड हँडसम लॉंग ऑनच्या डोक्यावरून आकाशाला गवसणी घालणारा हा भावेश नाईकच्या बॅटमधून आलाय षटकार. गगनभेदी षटकार पाहायला मिळाला. आकाशाला गवसणी घालणारा एक मोठा फटका पाहायला मिळाला आणि याच फटक्यांसाठी हा भावेश नाईक ओळखला जातो. अजय पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळतोय. 31 धावा धावफलकावरती. या वेळेला अजयनं अँगल चेंज केला होता. मागच्याच फटक्याची फोटोकॉपी, मागच्याच फटक्याची झेरॉक्स कॉपी पाहायला मिळाली. लॉंग ऑनच्या डोक्यावरून लगातारचा दुसरा षटकार. या ओव्हरमध्ये अजयच्या विरोधामध्ये आलेला लगातारचा दुसरा आणि मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती देखील एक षटकार मारला होता. म्हणजे लगातार 3 चेंडूंवरती 3 षटकार पाहायला मिळतात ते भावेश नाईकच्या बॅटमधून. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये. फटका फसलाय, एज लागली आहे, टॉप बॉटम एज लागली आहे. चेंडू बराच वेळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलला कव्हर करायला जातोय परंतु नशिबाची साथ लाभतीये ती भावेशला आणि मिळतायत त्या 4 धावा. दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी कुशीमध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. मैदानामध्ये नवी मुंबईचा सितारा अगदी गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरतोय. भावेश चांगला स्ट्रोक, फुल टॉस बॉल, सरळ बॅटनं एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. या चेंडूवरती जरी मोठा फटका आला नसला तरी फार चांगला फटका आणि अजयचं तितकंच चांगलं कमबॅक देखील पाहायला मिळालं. या एका धावेच्या मदतीनं 42 धावा धावफलकावरती. मागच्या सत्रामध्ये जशी सुरुवात केली चॅम्बो आणि अजयनं त्याला ठोस असं प्रत्युत्तर देत आहेत ते विश्वजित आणि भावेश. बाहेर निघणारा बॉल टप्पा पडल्यानंतर अँगल होत असताना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विश्वजितनं हाताला स्वतःला स्ट्रेच केलं आणि तदनंतर बॉलला फक्त कट केलं. सिंगल या चेंडूवरती मिळाली. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर 43 धावा धावफलकावरती आहेत. वीर मराठा जोए पेंट संघाच्या धावफलकावरती. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असेल. बघा एक महत्वाची सूचना आहे. श्री माऊली पनवेल संघाने टॉस जिंकला तर त्यांचा डिसिजन पेंडिंग होता. निर्णय आपला फिल्डिंग असेल तर पूर्ण स्क्वॉडला विनंती आयोजकांकडून का नेक्स्ट मॅचसाठी आपण रेडी राहायचं. श्री माऊली पनवेल बघा आपली प्लेइंग 11 लिस्ट सुद्धा घेऊन जा कारण पूर्ण मॅनेजमेंट वेळेला महत्त्व देतो. तो टॉसविन टीम कॅप्टन तुम्ही एवढा वेळ डिसिजन पेंडिंग ठेवू शकत नाही. सूचना आलेत. आपला निर्णय लगेच कळवा. क्षेत्ररक्षणाचा येस निर्णय आलेला आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. 3 ओव्हर नंतर यश एंटरप्राइजेस खानावळे संघाच्या धावफलकावरती 40 धावा होत्या आणि त्याच कंपॅरिझनमध्ये जर आपण विचार केला तर आता जोहे पेंट संघाच्या धावफलकावरती 43 धावा आहेत. हे षटक फार निर्णायक असेल. ज्या करण तोडकरनं स्वतःच्या दुसऱ्या आणि संघाच्या
स्वतःच्या पहिल्या आणि संघाच्या दुसऱ्या षटकामध्ये एक मोमेंटम मिळवला होता. त्याच गोलंदाजाच्या हातामध्ये आता षटक देण्यात आलंय. करण तोडकर अलिबागचा हा खेळाडू आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये फार चांगली गोलंदाजी त्याची आपण पाहिली होती. त्याच षटकाची त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करणार का, की दुसऱ्या बाजूला भावेश नाईक आणि विश्वजितची तडाखेबंद बॅटिंग आपल्याला पाहायला मिळणार, हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये विचारला जातोय. राईट आर्म राऊंड विकेट, पायात टाकलेला बॉल यावेळेला उडवलाय. हा देखील बॉल पाठवलाय ढगात. विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून आलाय पहिला षटकार. 49 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 49 फॉर दी नन. एकही विकेट न गमावता 49 धावा धावफलकावरती धावांचा पाठलाग करत असताना जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. ठोशास ठोसा, टिट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. जशी बॅटिंग केली चॅम्बोनं, जशी बॅटिंग केली अजयनं मागच्या सत्रामध्ये सुरुवात करत असताना, त्याच सुरुवातीला चोख असं प्रत्युत्तर देत असताना भावेश नाईक आणि या वेळेला टीमचा कॅप्टन विश्वजित ठाकूर. 17 बॉलमध्ये 26. आव्हान थोडंसं सोपं आहे बॅटिंग करणाऱ्या जो हे पेंट संघासाठी, परंतु दुसऱ्या बाजूनं कमबॅक करावं लागेल. विकेटच्या शोधामध्ये आहे तो यश एंटरप्राइजेस खानावळे संघ. करणचा हा बॉल स्लॉट मध्ये आला, मिड विकेटच्या बाहेर सरळ प्लॉट मध्ये पाठवला. लगातारचा दुसरा षटकार ठोकतोय विश्वजित ठाकूर. दुबई गाजवणारा, जुन्नर प्रीमियर लीग गाजवणारा, महाराष्ट्र गाजवणारा, रायगड गाजवणारा हा खेळाडू मैदानामध्ये उभा आहे विश्वजित ठाकूर. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटचं पहिलं पर्व गाजवत असताना जबरदस्त बॅटिंग त्याची पाहायला मिळते. सामना सोपं करण्याचं काम केलंय, सामना खुलं करण्याचं काम केलंय. 16 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. करण तोडकरच्या विरुद्ध सडेतोड अशी बॅटिंग करतोय तो विश्वजित ठाकूर. स्लोअर बॉल, हातोडा, विश्वजित ठाकूरचा हॅमर पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, जमिनीला पॅरलल. लगातारचा तिसरा षटकार. पुढे सरसावत काय फटका खेचलाय. कलात्मक, रचनात्मक, अगदी शब्दही अपुरे पडतील असा फटका विश्वजितच्या बॅटमधून पाहिला. रिप्ले मध्ये देखील पाहायला आवडेल. पुढे सरसावत ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला चेस करत, हँड स्ट्रेच करत, काय फिटनेस आहे या खेळाडूचा हे दाखवत असताना. आणि या संघाचे व्यवस्थापक रोशनजी पाटील या परफॉर्मन्स में खुश आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः संघमालक हर्षदजी पितळ यांच्या समवेत मुख्य मंचावरती या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. 15 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. विश्वजित ठाकूर ठोकतोय लगातारचा हा चौथा षटकार. सदुसष्ट धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करणारा वीर मराठा जोय पेंट संघाच्या धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये विश्वजित ठाकूर नावाचं वादळ पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये भावेश नाईक नावाचं वादळ पाहायला मिळतंय. परंतु करण तोडकरला कमबॅक करावा लागणार. 4 बॉलवरती 4 षटकार समोर खेळलेत. गोळीच्या वेगानं जाणारा हा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सूर्यानं प्रयत्न केला, पायानं बॉल अडवण्याचा प्रयत्न अपुरा आणि हा आलाय चौकार. एकाहत्तर धावा धावफलकावरती. 11 बॉलमध्ये 37 धावांवरती खेळतोय तो विश्वजित ठाकूर. लेगस्टंपच्या बाहेर पंच आमच्या दिशेनं वळलेत. अतिरिक्त चेंडू टाकावा लागणार. हे क्रिकेट आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये 8
धावांचं षटक हाताळणारा करण तोडकर, ज्यानं विश्वजितला दुसऱ्या ओव्हरमध्ये मोठे फटके मारू दिले नव्हते आणि त्याच विश्वजितचं आता आक्रमण. एज लागली आहे पाठीमागे, फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू आहे विवेक, धाव मिळणार नाहीये. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर 18च्या ॲव्हरेजनं 72 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये फक्त 3 धावांची गरज आहे. 12 बॉलमध्ये 37 धावसंख्येवरती विश्वजित ठाकूर खेळतोय. 12 बॉलमध्ये 33 धावांवरती भावेश नाईक खेळतोय आणि या मॅच मध्ये या दोन्ही बॅटरच्या बाडमधून लगातार 3 बॉलवरती 3 षटकार पाहायला मिळाले. भावेशनं 3 बॉलवरती 3 षटकार लगावले आणि विश्वजितनं 4 बॉलवरती लगातार 4 षटकार लगावले. आतापर्यंत या इनिंग मध्ये आपल्याला 7 षटकार आणि 3 चौकार पाहायला मिळाले. आक्रमक बॅटिंग मैदानामध्ये धुव्वाधार बॅटिंग पाहायला मिळते. अगदी गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेत हे 2 बॅटर. भावेश नाईकला स्क्रीनवरती आपण पाहतो आणि 5व्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येतोय नशीब नाईक. नशीब नाईक एक युवा खेळाडू. चेंडू पाठीमागच्या बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट पाठवलाय. विजयी फटका होणार का? फिल्डर त्या ठिकाणी आहे अजय भस्मा, माथेरानचा खेळाडू आहे. 1च धाव मिळतीये आता जिंकण्यासाठी. 11 बॉलमध्ये 2 धावांची गरज आहे. चॅम्बो आणि अजयनं जशी बॅटिंग केली ना त्याला ठोस असं प्रत्युत्तर दिलं. मागच्या मॅचमध्ये चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी इनिंगमध्ये आणि या मॅचमध्ये देखील विश्वजितचा हा विजयी स्ट्रोक, विनिंग स्ट्रोक जातोय सरळ आमच्या डीजे SDC वरती आणि या चौकारानं या मॅच वरती विजयी मोहर लावतोय तो विश्वजित ठाकूर आणि फलंदाजी करणारा वीर मराठा जोए पेंट संघ. हॅलो बघा, नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीमला विनंती असेल आपण मैदानामध्ये जाऊ शकता. तरी त्या आम्ही सन्मान करतोय. अर्थातच या स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला मिळालं त्या ग्रुप ग्रामपंचायत खानावलीचे प्रभारी सरपंच आणि प्रसिद्ध उद्योजक यश एंटरप्राइजेसचे ओनर्स मोहन शेठ लबडे यांचा आम्ही इथे सन्मान घेतो. साहेबांना विनंती करेन आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. वीर मराठा जोहे पेंच संघमालक हर्षदजी पिटले साहेब यांना विनंती असेल आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. हर्षदजी पिटले साहेब वीर मराठा जोहे पेंचचे टीम ओनर, साहेबांना विनंती करेन. मोहन शेठ लबडे साहेब यांना विनंती करेन आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धा आणि मॅन ऑफ द सिरीज